झिंगा हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती आहेत तेजस राऊत फुल टॉस स्वीप करतायत सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक येतोय हा षटकार झेल सोडलाय आणि त्यानंतर हा षटकार येतोय धावसंख्या आहे 12 धावसंख्या आहे 12 स्वीप करण्याचा प्रयत्न लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13 धावा धावफलकावरती आहेत सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये फुल टॉस चेंडू आहे आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय जणू काही या फटकेचे चटके लागले असतील स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे या मॅच मध्ये तेजस राऊतची कारण की तेजस राऊतचे 2 झेल सोडलेत नेक्स्ट मॅच आहे कासगाव आणि ढवलेपाडा बॅटच्या आतली कडा आहे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत चला नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान ढवलेपाडा आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव पुन्हा एकदा बॅटची कडा होती धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 17 धावसंख्या आहे 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हिमांशू येत आहेत फुल टॉस चेंडू आहे आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद LBW च्या स्वरूपात लागतोय पहिला मोठा धक्का फलंदाज वैभव देशमुख बॅक टू द पवेलियन 0 वरती माघारी परतावं लागलंय वैभवला आणि पहिल्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू होता कधी कधी फुल टॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं लाईन पूर्णपणे मिस केली आणि पंचांनी अपील उचलून धरली आणि फलंदाज देखील बाद घोषित केलाय करण धुळे आणि जीवन केवणे हे 2 पंच आहेत या सामन्यासाठी कारण की आमचे ऑफिशियल पंच सध्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत नक्कीच करण धुळे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की प्रमुख आयोजक देखील आहेत आणि जे आमचे ऑफिशियल आहेत पंच असतील समालोचक असतील आमचे गुणलेखक असतील यांना काय हवंय काय नकोय याचं बारीकपणे ते लक्ष देत आहेत आणि यासाठी बाबू असतील त्यानंतर
प्रेम धुळे असतील, हे देखील चांगले सहकार्य करतात, खजिनदार आहेत या स्पर्धेचे. क्या बात आहे, प्रचंड वेग शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि प्रचंड वेग देखील आहे. हिमांशू राईट मोर द विकेटने अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. गोलंदाज हिमांशूला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अंकित आहेत. अंकित राऊत ऑन साइडला खेळताय. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित मिडविकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि चेंडू डायव्हर्ट झालाय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. थोडेसे लेझी आले आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावा आणि धावा मिळताय त्या चेंडूवरती. लेझी क्रिकेट सुरू आहे हेंद्रेपाडा या टीमच्या माध्यमातून. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 21. तेजस राऊत ऑन स्ट्राइक. तेजस आणि अंकित ही जोडी आहे. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान ढवलेपाडा. बॅकफुटला गेले अप्पर कट. वीरेंद्र सेवक स्टाईलने पाठवलाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. हा येते चौकार. बॅकफुटला गेले. जागा बनवली स्ट्रोक साठी. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 26. चांगली बॅटिंग करतात तेजस राऊत, ज्याचे 2 झेल सोडलेत या इनिंग मध्ये हेंद्रेपाडा या टीमने. आणि पुन्हा एकदा आय थिंक बॅटच्या आतली कडा आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. तेजस राऊतला थांबवणं आता मात्र कठीण झालंय हेंद्रेपाडा या टीम साठी. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 30. झेल सोडल्यानंतर आक्रमक बॅटिंग करतोय फलंदाज तेजस राऊत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. त्याला सन्मान दिलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. खऱ्या अर्थाने बदलापूर प्रीमियर लीग आहे आणि करण धुळे यांच्या टीम मध्ये खेळणार आहे तेजस राऊत बीपीएल मध्ये. आणि ती स्पर्धा याच नक्कीच ग्राउंड वरती ती स्पर्धा होणार आहे. खऱ्या अर्थाने चेतनदादा धुळे आणि अशफाकबाई पटेल यांचा संघ आहे आणि त्या संघाचे आयकॉन करण धुळे आहेत आणि करण धुळे यांनी खूप चांगला संघ बनवलेला आहे.
धावसंख्य आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. हेंद्रेपाडा संघ आपण जास्त वेळ घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शुभम येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल हेंद्रेपाडा या टीमला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. हर्षित 11 कान्नोर बॉईज कान्नोर आणि त्यांना फाईट करतो हेंद्रेपाडा. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. स्क्वेअर कटचा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 35. 35 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. हर्षित 11 कान्नोर बॉईज कान्नोर या संघाने यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या 1 धावां धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 36. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. ज्याप्रमाणे आपण सामने पाहतोय पहिल्या दिवसापासून या ग्राउंडवरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. बीमर फेकलाय आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा इशारा येतोय. एक बीमर चेंडू फेकलाय या षटकामध्ये शुभमने. धावसंख्या आहे 38. 38. ऑन साइडला पुल केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या आहे 44. क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मिस्टामिंग. झेलची शक्यता असेल. फिल्डर आलेत फार वेगाने आणि पुन्हा एकदा हा झेल सोडलाय. या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडलेले आहेत हेंद्रेपाडा या टीमच्या क्षेत्ररक्षकांनी. त्यामध्ये 2 झेल तेजस राऊतचे सोडलेत आणि यावेळेस अंकित राऊतला हे जीवनदान मिळत आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर
षटकार. फिफ्टी कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती. या चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे 12 मॅनला विनंती असेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन आतमध्ये आपण जायचं आहे. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 52. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. हिमांशू येत आहे सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक. हाफ ट्रॅकर हुक करतायत. पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अंकित राऊतने. हिमांशूचं वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना ठोकलाय षटकार. अराउंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिनिटा 1 तर धावांत धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. हर्षित 11 कान्नूर बॉईज कान्नूर या टीमने क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद. यू मिस आय विल डेफिनेटली इट. अंकित राऊत बॅक टू द पवेलियन.
अक्षय देशमुख येत आहेत, नवीन फलंदाज राऊंड विकेटने. क्या बात आहे, प्रचंड वेग आहे हिमांशूच्या या चेंडूमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 63 आहे. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान ढवलेपाडा आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय देशमुख यांचा आणि डॉट बॉल येतोय. 63 धावा धावफलकावरती. 4 बॉल काय माणूस. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 64. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच हिमांशू करतायत. यावेळी सॉफ्ट हँडने खेळतायत. परफेक्ट यॉर्कर चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65 धावा. 65. हेमंत येत आहेत. आय थिंक बुमरा ॲक्शन आहे हेमंत यांची आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. हिंद्रेपाड्याचा हा बुमरा आहे गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 65. 65 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ग्राउंडवरती 90 धावा देखील सेफ नाही आहेत 5 षटकांमध्ये. प्रेम सांगतात की 100 पण नाही धावा सेफ. इथे जेवढे तुम्ही धावा बनवाल तेवढे कमी आहेत. दोन धावा पूर्ण होत आहेत. हवा देखील आज जास्त आहे. काल आणि परवापासून हवा थोडीशी कमी होती परंतु आज वादळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे खेळाडूंना असेल पंचांना असेल थोडासा त्रास देखील होतोय त्याचा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 67. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 2 फिल्डर आले त्यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार.
टेबल आहे तिथं. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 71. 71 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. त्यानंतर कासगाव आणि ढवलेपाडा या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. क्या बात आहे. फटका चांगला आहे सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. अर्धशतकी खेळी साकारली. टाळ्या होऊन जाऊ द्या तेजस राऊत साठी. 53 धाव बनवल्या नाबाद आणि एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं अर्धशतक ठोकलंय. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेमधील 20 चेंडू आणि 53 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आणि संघाची धावसंख्या आहे 77. हाफ ट्रायकर आणि पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावसंख्या 78. 78 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉस साठी. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु 30 सर्कल मध्ये हा चेंडू फील्ड होतोय आणि त्याच्यावरती फलंदाज देखील बाद झालाय. शेवटच्या बॉलवरती 1+ रनआउट. 79 धावा धावफलकावरती आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. हर्षित 11 कान्नूर बॉईज कान्नूर या संघाने हेंद्रेपाडा या संघासमोर. या पुढील सामना असेल मिताली 11 कासगाव आणि जय हनुमान ढवलेपाडा. टॉस आपण करूया या दोन संघांमध्ये. पाहिजेत ना. 54 धावांची खेळी साकारली तेजस राऊत यांनी, ज्याचा झेल 4 या धावसंख्येवरती सोडला होता. त्याने बनवल्या 54 धावा आणि शेवटच्या बॉलवरती तो धावबादच्या स्वरूपात देखील बाद झालाय. चला आपण टॉस करूया. विनंती असेल जय हनुमान ढवलेपाडा आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव. चला ढवलेपाडा टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. कासगावचे कॅप्टन आपण या टॉस साठी. चला कासगावचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की ढवलेपाडा या टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. चला कासगावचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आणि करण धुळे यांना विनंती असेल टॉस करूया आपण त्यांचे शुभ हस्ते.
चला करण धुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कासगावने टॉस जिंकलाय. राज निर्णय पेंडिंग आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विपुल आहेत. विपुल आणि हिमांशू आणि गोलंदाजी मार्क वरती ऋतिक रसाळ. पहिला चेंडू लॉंग ऑफला पीडी आहेत आणि पीडीने हा चेंडू अडवलेला आहे. प्रज्योत देशमुख पीडी त्याच्या टी शर्ट वरती पीडी आहे आणि मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एक आहे. 80 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये हेंद्रेपाडा या टीमला. ऑन साइडला मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर अक्षय देशमुख आहेत. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद. बिग विकेट डाऊन. हिमांशू बॅक टू द पवेलियन. शुभम येत आहेत. बॅकफुटला गेले. पंच करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल. 80 धाव बनवायचे आहेत. टार्गेट खूप मोठा आहे परंतु अशक्य नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये जोविली टीमने 75 धावा चेस केलेत. हे विसरून चालणार नाहीये. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. सीमा रेषेच्या बाहेर आहे तो चौकार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अनोखी स्टाईल आहे पंचांची. स्टायलिश अंपायर आहेत प्रेम धुळे आणि ते नक्कीच डोक्यावरती उभं राहून व्हाईट देखील देतील उद्या. ते आज देखील देतील. सराव केलेला आहे त्यांनी भरपूर. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि अपीलला फेटाळली. कॉडबॅनची अपील. तटस्थ पंच आहेत. MCA मान्यता प्राप्त हे पंच आहेत प्रेम धुळे आणि त्यांच्यासोबत त्यांचे अत्यंत जिवलग मित्र जीवन केवणे आहेत. ही A1 जोडी आहे. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि
त्याच्यावरती धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6. 74 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 74 धावा बनवावे लागतील. फिल्डिंग लावून घ्या कान्होर या टीमला विनंती असेल आणि सामना स्पीडअप करायचा आहे. बघा यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामधील 2 सामने हे 5-5 षटकांचे असतील आणि जो क्वालिफाईंग मॅच आहे तो 4 षटकांचा असेल. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी आणि पंच बघा भरपूर वर्षांचा अनुभव आहे प्रेम धुळे यांना. तटस्थ पंच आहेत. कोणताही दबाव नाहीये त्यांच्यावरती आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 6. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय पाठीमागे आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. आज हवा देखील भरपूर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. नेक्स्ट मॅच असेल कासगाव आणि ढवलेपाडा या 2 टीम मध्ये. कासगाव संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा तर पूर्ण झालेत. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया आपण. वाईट +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 12. खराब गोलंदाजी होते अंकितच्या माध्यमातून. ज्या अंकितने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती तोच अंकित आपण पाहतोय दिशेपासून भरकटत आहे. दिशाहीन गोलंदाजी होती. क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद.
न्यू बॅट्समन गणेश आहेत. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण बघू शकाल 13 धावा धावफलकावरती आहेत. अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकले नाहीये या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 13. 80 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून 63 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिला चेंडू आला आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. कान्नौर आणि हेंद्रेपाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. समीर राऊत इन ऍक्शन मध्ये असतील. कमबॅक करतील या मॅच मध्ये. कारण निर्णय काय, टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंग फर्स्ट. ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एलिव्हेशन नाहीये. स्क्वेअर लेग. सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद.
धावसंख्या आहे 19. 61 धावांची अजूनही गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. करण ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले त्यानंतर अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. जीवन केवणे आहेत स्क्वेअर लेगचे पंच. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काय पंचांचा रिव्ह्यू आहे का? हाईट चेक करा आपण. मिलन डीके सर आहे तिथे. डीके सर सनी सर या. व्हाईट बॉल आहे पंच. जीवन केवणे यांचं मी कौतुक करेन. त्यांनी देखील व्हाईट चेंडू घोषित केला होता आणि 1/4 ओव्हर देखील आहे. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. अप्पर कट सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 24. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या आहे 24. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. सुरेख बॅटिंग होतीये या षटकामध्ये आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत फलंदाज करणने. करण आणि शुभम ही जोडी आहे. धावसंख्या 28. धावसंख्या 28 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि 52 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार की षटकार पाहावं लागेल. पंचांचा काय निर्णय येतोय. पंच काय चौकार की षटकार? चौकार आहे आणि मिळतील चेंडूवर देखून 5 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सामना अजूनही संपला नाहीये कारण की 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 47 धावांची अजूनही गरज आहे. 33 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अक्षय देशमुख कान्नूर एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. 3 चेंडू आणि सलग 3 चौकार आलेत.
इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. फ्रीट होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा चौथा चौकार. तेरा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. सुरेख बॅटिंग करतोय फलंदाज करण. 4 चौकार लगावलेत लागोपाठ या इनिंग मध्ये. यावेळी चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 43 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह केला डीप मध्ये. फिल्डर आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते एकच धाव. नवीन गोलंदाज आहेत या चौथ्या षटकामध्ये ऋतिक, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. ऋतिक रसाळ. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. अकरा चेंडू आणि 42 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज करण आहे, ज्याने आक्रमक बॅटिंग केली आहे या इनिंग मध्ये. आणि पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक आणि त्याच्यावरती मिळतो एक धाव. पंच 22 आहे का? यस, 22चा इशारा येतोय. प्रेम धुळे यांचा भरपूर वर्षांचा अनुभव आहे. प्रेम धुळे यांना सातत्याने ते अंडर 22चे जेवढे सामने जेवढ्या स्पर्धा होतात त्यांचे देखील अपडेट त्यांच्याकडे असतात. मग त्या स्पर्धा कुठेही असू द्या. आय थिंक या वर्षी त्यांनी 3 ते 4 ट्रॉफीज देखील जिंकल्यात. फुल टॉस, डान्सिंग डाऊन द विकेट, पाठवला मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. .45 45 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. शुभम ऑन स्ट्राइक. अजून एक तडाखा. वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार
8 चेंडू शिल्लक, 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हेंद्रेपाडा या टीमला. यस, 8 चेंडू 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 29 धावा बनवावे लागतील. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत शुभमने आणि विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. चिंता वाढली आहे. आता मात्र कान्नूर बॉईज, कान्नूर या टीमची जो संघ खेळतोय हर्षित 11 या नावाने, बॅटची गडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. शुभम बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 29 धाव बनवायचे आहेत. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय येत आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. चौथ्या षटकाचा शेवट गोड गेलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. दिनेश यशवंतराव यांचे ते आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. तेजस राऊत येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज करण आहे, ज्या करणने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 6 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू यावेळेस धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद करण. बॅक टू द पवेलियन. पंच तटस्थ आहेत आणि यस OUT फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपात लागतोय हा धक्का आणि 5 चेंडू 23 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये.
देशील तू जर तू नाही फायनल पर्यंत 5 चेंडू 23 धावा. ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हेंद्रेपाडा या टीमला काय कमबॅक झालं या सामन्यामध्ये. पहिले 2 ते 3 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या. क्षेत्ररक्षक आहेत नितीन, फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. 3 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय, परंतु मिळते एकच धाव या चेंडूवरती. दोन चेंडू शिल्लक. पुल केलाय आणि पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चला, ढवळेपाडा टीमची बॅटिंग आहे या पुढीलच्या मॅच मध्ये आणि कासगाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि अवघ्या 6 धावांनी हा सामना पराभूत व्हावं लागतंय हेंद्रेपाडा या टीमला आणि सामना जिंकलेला आहे हर्षित 11 कान्नूर बॉईज कान्नूर या टीमने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे